45 वर्षाचा जयवंत हा घरातला एकमेव कमावणारा व्यक्ती आहे। त्याचं मागच्या महिन्यात ॲक्सिडेंटमध्ये दुर्दैवी निधन झालं। तो एका फंक्शनसाठी बायको आणि मुलासोबत बँगलोरला चालला होता। बेळगावच्या पुढे एक लहान मुलगी अचानक जयवंतच्या कार समोर आली। तिला वाचवण्यासाठी त्याने अचानक टर्न मारला आणि स्टेअरिंगवरचा त्याचा ताबा सुटला आणि त्याची गाडी एका झाडावर जाऊन धडकली। त्याच्या छातीला इतका जब्बर मार लागला की हॉस्पिटलमध्ये पोहोचायच्या आधीच त्याने प्राण सोडला। जयवंतच्या पत्नीला आणि त्याच्या मुलाला खूप जास्त मार लागला नाही, मात्र जयवंतच्या पत्नीला जेव्हा त्याच्या जाण्याची बातमी कळली तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला। एका बाजूला जयवंतच्या जाण्याचं दुःख होतं, तर दुसऱ्या बाजूला आपलं पुढं कसं होणार याचं टेन्शन तिला होतं। आपला मुलगा केवळ 5 वर्षांचा आहे, अजून त्याचं शालेय शिक्षण व्हायचं आहे। मुलाला IT इंजिनियर करायचं जयवंत आणि त्याच्या पत्नीचं स्वप्न होतं। त्या स्वप्नाचं आता काय होणार? त्यांचा बानेरमध्ये एक फ्लॅट आहे, त्याचे EMI चालू आहे, ते EMI नाही भरले तर आपण राहणार कुठे? आपल्याला दर महिन्याला घर खर्चासाठी किमान 30,000 रुपये लागतात, ते पैसे कुठून आणायचे? असे अनेक प्रश्न जयवंतच्या पत्नीच्या मनात आहेत। जयवंत गुंतवणुकीसंदर्भात खूप सिरियस होता। त्याने आर्थिक सल्लागाराचं ऐकून व्यवस्थित फायनान्शियल प्लॅनिंग करून ठेवलं होतं। जयवंतच्या आर्थिक सल्लागाराने त्याला ह्युमन लाईफ व्हॅल्यू ही कन्सेप्ट समजावून सांगितली होती। आपली ह्युमन लाईफ व्हॅल्यू प्रत्येकाला माहिती असणं खूप गरजेचं आहे। जर तुम्हाला ही कन्सेप्ट माहीत नसेल तर काळजी करू नका, पुढच्या 1 मिनिटात तुम्हाला ही कन्सेप्ट समजलेली असेल। आज आपण नोकरी व्यवसाय करतो म्हणून आपल्याला उत्पन्न मिळतंय आणि आपलं घर चालतंय, पण दुर्दैवाने आपण जर या जगात राहिलो नाहीत तर काय? हा खूप सिरियस प्रश्न आहे। ह्युमन लाईफ व्हॅल्यू हा असा आकडा आहे की तेवढी रक्कम आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला जर मिळाली तर आपल्या पगारा एवढं उत्पन्न त्यांना FDच्या व्याजातून मिळू शकतं। याचा फॉर्म्युला खूप सोपा आहे। आपलं जेवढं वार्षिक उत्पन्न आहे ते उत्पन्न गुणिले 20 म्हणजे आपली ह्युमन लाईफ व्हॅल्यू। जयवंतचं वार्षिक उत्पन्न होतं 10 लाख रुपये, 10 गुणिले 20 झाले 2 कोटी रुपये, म्हणजे जयवंतची ह्युमन लाईफ व्हॅल्यू होती 2 कोटी रुपये। जेवढी आपली ह्युमन लाईफ व्हॅल्यू आहे किमान तेवढा टर्म इन्शुरन्स कव्हर आपण घेतला पाहिजे। जयवंतने आर्थिक सल्लागाराचं ऐकून 2 कोटींचा टर्म इन्शुरन्स खरेदी केला होता। त्याचं निधन झाल्यावर त्याच्या पत्नीला लाईफ इन्शुरन्स कंपनीकडून 2 कोटींचा क्लेम मिळाला। अर्थातच जयवंतच्या पत्नीने हे पैसे FD सारख्या सुरक्षित इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवले पाहिजेत। जर त्यांनी या 2 कोटींची FD केली आणि त्यांना टॅक्स वजा केल्यावर साधारण 5% जरी रिटर्न मिळाला तरी दरवर्षी 10 लाख रुपये किंवा दर महिन्याला साधारण 80,000 रुपये त्यातून व्याज मिळेल। जयवंतच्या या एका निर्णयामुळे त्याची फॅमिली या मोठ्या आर्थिक संकटातून वाचली। घराचा EMI, मुलाचं शिक्षण आणि इतर गुंतवणूक यापैकी कोणताही खर्च कमी करण्याची वेळ त्याच्या पत्नीवर आली नाही। मित्रांनो, ज्या वेळेला आपल्या घरातली कमावणारी व्यक्ती जाते त्यावेळेला ती व्यक्ती गेल्याचं दुःख तर असतंच, पण त्यानंतर बरेच लोक आर्थिक संकटात सापडतात। एखादी व्यक्ती गेली तर तिची जागा कोणीच भरून काढू शकत नाही, मात्र आपण ह्युमन लाईफ व्हॅल्यूची कन्सेप्ट व्यवस्थित समजून त्यानुसार टर्म इन्शुरन्स खरेदी केला तर आपल्या कुटुंबाला किमान आर्थिक संकटाचा सामना तरी करावा लागणार नाही। सोनं, बँक डिपॉझिट, रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड्स, शेअर्स आणि इतर गुंतवणुकी संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का? काळजी करू नका, आता तुम्ही हे प्रश्न थेट अर्थविश्वातल्या तज्ज्ञांना विचारू शकता आणि तेही अगदी मोफत। Money9 ॲप डाउनलोड करा आणि लगेच तुमच्या मनातल्या प्रश्नांचे उत्तरं जाणून घ्या। प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांचे।